10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने प्रवेश केलाय। काही मिनिटांच्या पावसामुळे रस्त्यावर अक्षरशः पाणी साचलंय। पावसामुळे गुडघ्या इतकं पाणी साचण्याची परिस्थिती सध्या पुण्यामध्ये उद्भवली आहे। हडपसर भागामध्ये मुसळधार पाऊस पडलाय। काही वेळ झालेल्या पावसामुळे काय चित्र निर्माण झालं याची कल्पना या दृश्यांवरून आपल्याला येऊ शकेल। गुडघाभर पाणी या परिसरामध्ये साचलंय। गेल्या आठवड्याभर पावसानं पुणे आणि परिसरामध्ये विश्रांती दिलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलेल्या पावसानं पुणेकरांची अक्षरशः दैना उडवली। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय नेमकं पावसाचं स्वरूप होतं आणि पुण्यातल्या कुठल्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स? हडपसर भागामध्ये सध्या मी आहे आणि हडपसर परिसरात मुसळधार पाऊस गेला तासाभरापासून सुरू आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम नियोजित होता। अगदी काही वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार होते, मात्र पाऊस मुसळधार सुरू झाला आणि त्यामुळे रस्त्यावर कसं पाणी साचलंय हे आपल्याला बघायला मिळतं आहे। हा पुढे आपण जर सगळा भाग बघितला तर खुर्च्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। श्रीराम मूर्तीच्या शिल्पाचं उद्घाटन या ठिकाणी होणार होतं, पण हा पाऊस रस्त्यावर पाणी कसं साचलं हे आपल्याला बघायला मिळतंय। आता कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्याला फुटभर पाणी बघायला मिळतंय। या पुढचा जो काही भाग आहे तिथे तर गुडघ्या इतकं पाणी साचल्याचं आपण पाहिलेलं आहे। जवळपास आपण जर बघितलं असेल तर 10 दिवस पुण्यात पाऊस झालेला नव्हता। 10 दिवस पावसानं विश्रांती घेतलेली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी रस्त्यावर साचलेलं पाणी आपण पाहिलं तर आपल्याला अंदाज येईल की पाऊस कशा पद्धतीचा झालेला आहे। अगदी रस्त्यावर दूरपर्यंत अशा पद्धतीचं पाणी साचल्याचं आपण पाहतोय। काही भागांमध्ये हडपसरच्या गुडघ्या इतकं पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि याच सगळ्या रस्त्यांवरून नागरिकांचा प्रवास सुरू आहे। नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। खरं म्हणजे अशा पद्धतीचा इतक्या कमी वेळात पाऊस झाल्यावर पाणी साचणं अपेक्षित नाही, पण नाले सफाई झाली नसावी असं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय आणि त्यामुळे असा जो फटका आहे तो नागरिकांना सहन करावा लागतोय। या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे तो श्रीराम मूर्ती शिल्पाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला होता आणि मुख्यमंत्री आता या ठिकाणी येतील का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। पुढे जर आपण बघितलं तर या ठिकाणी या सगळ्या चौकात श्रीराम चौकात हडपसरच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं होतं, मात्र पावसानं सगळी दाणादाण उडाली आहे, तारांबळ उडालेली आहे। आपल्याला ह्या सगळ्या खुर्च्या ज्या आहेत त्या रिकाम्या बघायला मिळतात, कारण मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झाला आणि अचानक नागरिकांचा जो गोंधळ आहे तो उडाला। पावसाचा त्रास जो आहे तो नागरिकांना सहन करावा लागतोय। आताही पाऊस सुरू असल्याचं आपण पाहतोय। ज्ञानेश्वर, गेल्या वेळी सुद्धा 10 दिवसांपूर्वी ज्यावेळी साधारण 2-2.5 आठवड्यांपूर्वी पुण्यामध्ये पावसाने हाहाकार उडवून दिलेला होता आणि पुण्याच्या सिंहगड रोड परिसर आणि इतरही अनेक भागांमध्ये अक्षरशः पुराची परिस्थिती होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे। आज झालेल्या पावसाचं स्वरूप नेमकं काय आहे? किती वाजता हा पाऊस सुरू झाला? किती वेळ पाऊस पडलाय की ज्याच्यामुळे ही परिस्थिती आपण पाहतो आहोत? तासभर झाला असेल हा पाऊस सुरू आहे। 1 तासातच इतका पाऊस झाला आणि रस्त्यावर पाणी त्यामुळे साचल्याचं आपण पाहतो आहोत। मागचा 1 तास हडपसरच्या या सगळ्या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीनं या ठिकाणी जी तारांबळ आहे ती लोकांची आपल्याला उडाल्याचं बघायला मिळतंय। या सगळ्या रस्त्यांवर असंच दूरपर्यंत पाणी साचलंय। अगदी 1 तास हा पाऊस पडत होता, मध्यम स्वरूपाचा काही भागांमध्ये, तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आणि त्याचा जो परिणाम आहे तो सध्या आपल्याला या सगळ्या हडपसरच्या भागामध्ये बघायला मिळतोय। ज्ञानेश्वर, आता सध्या पावसाचं काय स्टेटस आहे? अजूनही पावसाने तसाच जोर कायम आहे का? आणि आता संध्याकाळी ट्रॅफिकची वेळ आहे, संध्याकाळी सगळे लोक आपापल्या घरी परतणारे लोक असतात आणि त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड गर्दी होते। वाहतुकीवर आणि एकूणच तिथल्या परिस्थितीवर याचा काय परिणाम दिसतोय सध्या? ही वाहतूक कोंडी जी आहे ती पावसामुळेच झाली आहे। आपण पाहतोय या अशा पाणी साचलेल्या रस्त्यांवरून गाडी चालवणं तसं कठीण काम आहे आणि अशा रस्त्यांवर पाणी साचल्यानंतर वाहतूक कोंडी होणं स्वाभाविक असतं आणि त्याचाच प्रत्यय, त्याचं चित्र आपल्याला या हडपसर भागामध्ये बघायला मिळतं आहे। आपण पाहतोय की कशा पद्धतीने वाहनांची
जी गती आहे ती कमी झालेली आहे, मंदावलेली आहे, कारण रस्त्यांवर पाणी साचलंय. हा जो पाऊस झाला, या पावसानं हे चित्र या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपण पाहतो आहोत. हडपसरच्या या भागामध्ये आपण आहोत जिथे मुख्यमंत्री शिंदे येणार होते, पण या बाजूचा जो काही आजूबाजूचा सगळा भाग आहे तिथे मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. तिथे मोठ्या स्वरूपात पाणी साचल्याचं बघायला मिळतंय. आणि स्वाभाविकपणे जेव्हा अशा पद्धतीचा अचानक पाऊस येतो तेव्हा नागरिकांची तारांबळ उडते, वाहतूक कोंडीलाही नागरिकांना सामोरं जावं लागतं. सध्या या हडपसरच्या श्रीराम चौक परिसरामध्ये रिमझिम पाऊस पडतोय, मात्र अन्य ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याची माहिती आहे.